नमस्कार मित्रांनो, जे के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला, भारताचा पहिला विचार करणारा उपग्रह कोणी विकसित केला आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन 4 टेक मी टू स्पेस या संस्थेने भारताचा पहिला विचार करणारा उपग्रह हा विकसित केला आहे. प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोणाला कमांडर ऑफ ब्रिटिश एम्पायर सन्मान देण्यात आला आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन 4 लीना नायर यांना कमांडर ऑफ ब्रिटिश एम्पायर सन्मान हा देण्यात आलेला आहे. प्रश्न तिसरा, लुईस मेटेनग्रो यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन 1 पोर्तुगाल या देशाच्या पंतप्रधानपदी लुईस मोटेनेग्रो यांची नियुक्ती झालेली आहे. प्रश्न चौथा, भारतीय वायुसेनेच्या विशेष दलाला काय म्हणून ओळखले जाते? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन 3 गरुड म्हणून भारतीय वायुसेनेच्या विशेष दलाला ओळखले जाते. प्रश्न पाचवा, भारत व कोणत्या देशात शक्ती सैन्य अभ्यास आयोजित करण्यात येतो? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन 1 फ्रान्स या देशासोबत शक्ती सैन्याचा अभ्यास हा आयोजित केला जातो. प्रश्न सहावा, मानवी हृदयाचे वजन किती असते? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन 2 350 ग्रॅम हे मानवी हृदयाचे वजन असते. प्रश्न सातवा, अयोग्य जोडी जुळवा. तर यामध्ये अयोग्य जोडी ही ऑप्शन 4 काँग्रेसची स्थापना ही आहे, तर बाकी या बरोबर जोड्या आहेत. प्रश्न आठवा, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकारांशी संबंधित खालीलपैकी कोणती कलम वगळण्यात आलेली आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन 1 कलम 31 ही भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकारांशी संबंधित कलम ही वगळण्यात आलेली आहे. प्रश्न 9, सभापतीच्या पदभाराची वैशिष्ट्ये. भारतीय राज्यघटनेतील त्याची भूमिका ज्या राज्यघटनेतून घेण्यात आली आहे त्या देशाची राज्यघटना कोणती? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन 2 ब्रिटिश या राज्यघटनेतून सभापती पदभाराची वैशिष्ट्ये ही या राज्यघटनेतून घेण्यात आलेली आहेत. प्रश्न 10, खालीलपैकी कोणते नृत्य भारतीय इतर शास्त्रीय नृत्ये या सर्वांची माता म्हणून ओळखले जाते? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन 2 भरतनाट्यम हे नृत्य भारतीय इतर शास्त्रीय नृत्य या सर्वांची माता म्हणून ओळखले जाते. प्रश्न 11, खालीलपैकी कोणत्या राज्यातून सरहुल उत्सव साजरा केला जातो? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन 1 झारखंड राज्यात सरहुल उत्सव हा साजरा करण्यात येतो किंवा केला जातो. प्रश्न 12, अगरिया, अंध, माझी आणि पाओ जमाती खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळतात? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन 4 छत्तीसगड या राज्यामध्ये आगारिया, अंध, माझी आणि पाओ या जमाती आढळतात. प्रश्न 13, खालीलपैकी कोणती शहरी नगर परिषद स्थानिक स्वराज्य संस्था आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन 1 नगर परिषद ही शहरी नगर परिषद स्थानिक स्वराज्य संस्था आहे. प्रश्न 14, महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणत्या वर्षी केलेली आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन 2 1963 साली महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न 15, 1919च्या कायद्यानुसार खालीलपैकी कोणत्या प्रांतात निवडणुका झाल्या नाहीत? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन 2 वायव्य सरहद्द प्रांतात 1919च्या कायद्यानुसार निवडणुका ह्या झाल्या नाहीत. प्रश्न क्रमांक 16, द इंडियन
वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर बरोबर मित्रांनो ऑप्शन 4 स्वातंत्र्यवीर विदा सावरकर हे द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न 17 खालीलपैकी कोणी देवदासी प्रथेविरोधात परिषदेचे आयोजन केले होते? तर बरोबर मित्रांनो ऑप्शन 4 महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी देवदासी प्रथेविरोधात परिषदेचे आयोजन केले होते. प्रश्न 18 खो खो खेळाची सुरुवात कोणत्या देशातून झालेली आहे? तर बरोबर मित्रांनो ऑप्शन 4 आपल्या प्याऱ्या भारत देशातून खो खो या खेळाची सुरुवात झालेली आहे. प्रश्न क्रमांक 19 महाराष्ट्र राज्यात बोलल्या जाणाऱ्या सर्व भाषांपैकी महाराष्ट्र गुजरात सीमेवर कोणती भाषा बोलली जाते? तर बरोबर मित्रांनो ऑप्शन 3 डांगी ही महाराष्ट्र गुजरात सीमेजवळ भाषा बोलली जाते. प्रश्न 20 नॅशनल केमिकल लॅबोरेटरी म्हणजेच NCL या ठिकाणी स्थित आहे? तर बरोबर मित्रांनो ऑप्शन 2 पुणे या ठिकाणी NCL म्हणजेच नॅशनल केमिकल लॅबोरेटरी ही स्थित आहे. प्रश्न क्रमांक 21 सुप्रसिद्ध कुतुब मिनारचे बांधकाम कोणाच्या कारकिर्दीत पूर्ण झाले आहे? तर बरोबर मित्रांनो ऑप्शन 4 इल्तुतमिश यांच्या कार्यकाळात कुतुब मिनारचे बांधकाम हे पूर्ण झालेले आहे. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्राला खालीलपैकी कोणत्या वाऱ्यापासून पाऊस मिळतो? तर बरोबर मित्रांनो ऑप्शन 2 नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून महाराष्ट्राला पाऊस मिळतो. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणत्या राज्यात भारतीय राज्यघटनेतील पंचायत राजशी संबंधित भाग 9 लागू पडत नाही? तर बरोबर मित्रांनो ऑप्शन 1 नागालँड या राज्यास भारतीय राज्यघटनेतील पंचायत राजशी संबंधित भाग 9 हा लागू पडत नाही. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी कोणती नदी अरबी समुद्राला मिळते? तर बरोबर मित्रांनो ऑप्शन 1 तापी नदी ही अरबी समुद्राला मिळते. प्रश्न क्रमांक 25 युनेस्को क्रिएटिव्हिटी सिटी ऑफ गॅस्ट्रॉनॉमीसाठी भारतातील कोणत्या शहराला नामांकित करण्यात आले आहे? तर बरोबर मित्रांनो ऑप्शन 4 लखनौ या शहराला युनेस्कोच्या क्रिएटिव्हिटी सिटी ऑफ गॅस्ट्रॉनॉमी नामांकित करण्यात आले आहे. प्रश्न 26 शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. तर बरोबर मित्रांनो ऑप्शन 4 सप्तशृंगी हा शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द आहे. प्रश्न क्रमांक 27 पुढीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे? तर बरोबर मित्रांनो ऑप्शन 4 मुलगी ही स्त्रीलिंगी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 28 खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही? तर बरोबर मित्रांनो ऑप्शन 2 स्वच्छता हा शब्द विशेषण नाही. प्रश्न क्रमांक 29 वाचाळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर बरोबर मित्रांनो ऑप्शन 3 अबोल हा वाचाळचा विरुद्धार्थी शब्द होतो. प्रश्न क्रमांक 30 पुढील शब्दांपैकी तत्सम शब्द ओळखा. तर बरोबर मित्रांनो ऑप्शन 1 कवी हा तत्सम शब्द आहे. प्रश्न क्रमांक 31 पुढील अभ्यस्त शब्द कोणता आहे? तर बरोबर मित्रांनो ऑप्शन 4 यापैकी नाही म्हणजेच ह्या तिन्ही पर्यायामध्ये अभ्यस्त शब्द हा नाही. प्रश्न क्रमांक 32 रिकाम्या जागेसाठी सर्वात अधिक योग्य शब्दाची निवड करा. तुरुंगातील पळालेल्या कैद्यांनी पोलिसांच्या हातावर तुरी दिल्या हा म्हणजेच ऑप्शन 2 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 33 कालवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा. तर बरोबर मित्रांनो ऑप्शन 2 तूर्त हा कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे.
प्रश्न क्रमांक 34, भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला या वाक्यात विधेय कोणते आहे? तर बरोबर मित्रांनो ऑप्शन 1 विश्वचषक जिंकला हे विधेय आहे. प्रश्न क्रमांक 35, जातीभ्रष्ट या शब्दाचा समास ओळखा. तर बरोबर मित्रांनो ऑप्शन 1 तत्पुरुष समास. प्रश्न क्रमांक 36, पुढील अर्थ असणाऱ्या म्हणीशी किंवा म्हणीचा योग्य पर्याय निवडा. तर बरोबर मित्रांनो एखाद्याने केलेल्या कामाचा फायदा दुसऱ्याने घेणे. तर या म्हणीचा योग्य अर्थ म्हणजे समान अर्थ असणारा दुसरी म्हण ओळखायची आपल्याला. तर याचं बरोबर मित्रांनो आयत्या बिळावर नागोबा. प्रश्न क्रमांक 37, पुढील वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता? तर बरोबर मित्रांनो अभ्यासात सातत्य म्हणजेच हमखास येस याबद्दल उभयान्वयी अव्यय ओळखायचा आहे. तर अभ्यासात सातत्य म्हणजेच हमखास येस. तर याचं उत्तर आहे ऑप्शन 2 कारणबोधक. प्रश्न क्रमांक 38, खालीलपैकी किंवा खालील वाक्याचा प्रकार सांगा. चांगला अभ्यास केलास तरच पहिला नंबर येईल. तर याचं उत्तर आहे ऑप्शन 1 संकेतार्थी आहे म्हणजेच चांगला अभ्यास केलास तरच पहिला नंबर येईल. प्रश्न क्रमांक 39, पुढील अक्षरांपासून योग्य शब्द ओळखून त्याच्या पर्यायातील योग्य शब्दसमूह ओळखा. तर याचा योग्य शब्द काय होईल मित्रांनो? तर मितभाषी हा याचा योग्य शब्द हा होईल. तर मितभाषी म्हणजेच मोजके बोलणारा. उत्तर आहे ऑप्शन 3. प्रश्न क्रमांक 40, शक्य क्रियापद असणारे वाक्य कोणते? तर बरोबर मित्रांनो ऑप्शन 3 मला आता काम करवते हे शक्य आहे. प्रश्न क्रमांक 41, खालीलपैकी कोणता शब्द अनेक वचन आहे? तर यात अनेक वचनी शब्द ओळखायचा आहे मित्रांनो. तर बरोबर मित्रांनो ऑप्शन 2 अश्रू हा अनेक वचन शब्द आहे. प्रश्न क्रमांक 42, खालीलपैकी कोणते वाक्य आज्ञार्थी नाही? तर बरोबर मित्रांनो ऑप्शन 1 मुलांनी गुरुजींची आज्ञा पाळावी हा आज्ञार्थी नाही. प्रश्न क्रमांक 43, अर्धविराम हे विरामचिन्ह केव्हा वापरतात? तर बरोबर मित्रांनो ऑप्शन 2 दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी जोडण्यासाठी अर्धविराम हे चिन्ह वापरतात. प्रश्न क्रमांक 44, षडाष्टक येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर बरोबर मित्रांनो ऑप्शन 3 दोघांचे न पटणे म्हणजेच षडाष्टक येणे. प्रश्न क्रमांक 45, चुकीची जोडी ओळखायची आहे. तर मोर लांडोर बरोबर आहे. उंट सांडणी हे चूक आहे. बोका भाटी हे बरोबर आहे. ग्रस्त गृहिणी हे देखील बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 46, मी गोष्ट लिहिली असेल काळ ओळखा. तर मित्रांनो याचा काळ ओळखायचा आहे. तर बरोबर काळ आहे ऑप्शन 2 पूर्ण भविष्यकाळ. प्रश्न क्रमांक 47, धनुर्वात ही संधी कशी जोडवली जाईल? तर ये संधी जोडायची आहे मित्रांनो. तर बरोबर कशी जोडली जाईल? तर बरोबर मित्रांनो ऑप्शन 1 धनुवात अशी जोडली जाईल. प्रश्न क्रमांक 48, तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो या वाक्यातील कुंभकर्णच हा शब्द कोणते कार्य करतो? तर याचं उत्तर ओळखायचं मित्रांनो. तर हा कुंभकर्णच हा शब्द सामान्य नामाचे कार्य करतो म्हणजेच ऑप्शन 3